साठी चेंबूर शहरासाठी मला असं वाटलं की प्रभूने एक विशेष प्रकारचा संदेश माझ्याकडे दिला आणि मग तयारी करून बॅगमध्ये भरून त्या वहीमध्ये नोट्स काढून घेऊन तुमच्यासमोर आलो. त्यानंतर पास्टर बोलले की आता देवाचं वचन सांगण्यासाठी पास्टर समोर येतील. आणि मी आजूबाजूला बघतो तर बिर्याणीचं साहित्यच गायब आहे. म्हणजे बॅग रिक्षामध्ये राहिली, त्याच्यामध्ये 2 मोबाईल आणि जवळजवळ लोकांनी चर्चच्या बांधकामासाठी दिले 80-90 हजार रुपये, 2 मोबाईल आणि बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि सगळ्यात मला माहिती मोबाईल परत मिळेल, कुठंतरी असं मीटिंगला गेलो, कुणाच्या मनात देव काम करेल, मोबाईल येतील, पुन्हा पैसे पण लोक कुठून ना कुठून तरी देतील. पण मी ब्रदरशी बोलताना म्हटलं मला त्याचं दुःख नाही आहे, पण मला दुःख हे आहे जे प्रिपरेशन जे लोकांसाठी दिवस रात्र झटून मी वचनाचा मानना जमा करतो ते गेलं. आणि ते ज्यावेळेस परत मला मिळेल का नाही, कारण देवानं ती मला खास ठेवलेलं आहे, मग म्हटलं मला त्याची चिंता नाही. परंतु मी इकडं येतानाच काय माहिती रूटच्या पुस्तकासंबंधानंच इथं बोलावं असं माझ्या डोक्यामध्ये होतं. पण देव मला सांगत होता तुला याच पुस्तकातनं बोलायचं आहे, पण माझं मन सांगत होतं नाही, असा सगळा संदेश तयार करून तो लोकांसमोर पुटअप कर. आता शेवटी देव आहे तो, त्याला जे द्यायचं ते दिलं नाही तर त्यांनी बॅगच गायब केले. काही कारण नव्हतं नाही का. पोरं आता एवढे वर्ष आम्ही सेवा करतोय, कधी साधा कागद हरवला नाही आणि अख्खी एवढी बॅग. परंतु मी तुमच्या समोर असताना कोणाला वाटलं का बॅग गायब आहे? नाही. कारण देवाला जी गोष्ट प्रॅक्टिकली दाखवायची होती, काल आम्ही ऐकलं नाही का, जे तुमचं हरवतं देव तुम्हाला परत देतो. आता विचार करा, ही माझी वस्तू हरवली, या बॅगमध्ये एवढं किमती सामान, रोकड होती, मोबाईल होते, ATM कार्ड होते, सगळं होतं त्याच्यामध्ये. मग अशी बॅग कोणी परत देईल का? पण संदेश संपला, मीटिंग संपली, आम्ही हॉटेलवरती गेलो आणि ज्या व्यक्तीला ती सापडली त्यांनी फोन करून सांगितलं तुमची बॅग आमच्याकडे आहे. कारण देवाचं वचन प्रॅक्टिकल आहे. ते कालचा संदेशच तुमच्यासाठी होता, हरवतं ते सापडून देतो. म्हणजे लक्षात ठेवा, देवाला ते शिकवायचं मला होतं, मी तुम्हाला शिकवायला गेलो, देवाने मला शिकवलं. अरे नाही, हे प्रिचिंग नसतं, हे जगणं असतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे वचन जे आहे ते सदाजीवी जिवंत वचन आहे. म्हणून ऐकताना, जास्त तुम्ही देवाचं वचन ऐकताना ते ऐकायचं म्हणून ऐकू नका, तर हे वचन तुमच्यासाठी, जशी पास्टरने आता प्रार्थना केली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, ते प्रॉफेटिक वर्ड आहे, भविष्यवाणी त्याच्यामध्ये आहे. तुमच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम देवाच्या वचनातनं केलं जाणार आहे. म्हणून शास्त्र ज्या दिवशी आमच्या कानावरती पडतं, असं लिहिलं आहे, नेहम्यानं मंदिर बांधलं आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावरती त्यानं हातामध्ये धर्मग्रंथ घेतला आणि धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केल्याबरोबर लोक ओक्साबोक्शी रडायला लागले. प्रीचिंग नाही बरं का, धर्मग्रंथ शास्त्र असं हातामध्ये घेतलं आणि वाचायला सुरुवात केल्याबरोबर लोक ओक्साबोक्शी रडायला लागले. का? कारण देवानं आमच्यासाठी काय केलं हे ऐकत असताना या लोकांना असं वाटलं, एवढ्या मोठ्या साक्षी, एवढे अद्भुत चमत्कार देवानं आमच्या जीवनामध्ये घडवले, पण आम्ही देवाच्या विरोधामध्ये वागत आहे. आणि फार कठीण गोष्ट आहे. त्यास लोक रडायला लागले. मग नेहम्यानं काय केले, सगळे असणारे सेवक त्यांच्यामध्ये पाठवले आणि सांगितलं आता रडू नका, आजचा दिवस शुभ दिवस आहे, तुम्ही आनंद करा. परंतु लोकांना मनामध्ये पश्चातापाची भावना निर्माण झाली. जे लोक देवाचं वचन ऐकतात ना, त्यांच्या मनामध्ये पश्चातापाची भावना निर्माण झाली पाहिजे की मी कमी आहे. आणि मला ज्यावेळेस सगळं कालचा संदेश संपला, मग आम्ही दुपारी जाऊन ते सगळं साहित्य आणलं. मी पहिल्यांदा मोबाईल उघडला आणि मग
मीटिंगमध्ये किती लोकांना आशीर्वाद मिळाले ते पाहण्यासाठी मी मोबाईल उघडल्याबरोबर इतक्या लोकांचे मेसेज आले आणि ते म्हटले कालच्या सभेमध्ये आम्ही खूप आशीर्वादित झालो. लक्षात ठेवा, आजही देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आज पण देव तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. नुसतं वचन ऐकून घरी नसतं जायचं. जो व्यक्ती वचन ऐकून घरी जातो तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कोणत्याच चांगल्या गोष्टीचा अनुभव करू शकत नाही. एक चांगली गोष्टीचा अनुभव होण्यासाठी काल आम्ही पुष्कळ गोष्टी शिकलो, आजही मी बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. हे रूथच्या पुस्तकामध्ये जे अध्याय आम्ही अभ्यासत आहोत, परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्ही पाहिली. मला वाटते रूथच्या पुस्तकामध्ये परत आपण जाणार आहोत. रूथचं पुस्तक पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 8 आणि 9. नामी आपल्या दोघी सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आपापल्या माहेरी जा. जशी मृतांवर हो मजवर माया केली तशी परमेश्वर तुम्हावर करो. परमेश्वर करो आणि तुम्हास पतिग्रह प्राप्त हो, विसावा मिळो. मग तिने चुंबन घेतले, त्याला पा. काल मी जिथं येऊन थांबलो होतो त्याच्या पुढे आम्हाला जायचंय. नामी तिच्या सुनांना रूथला आणि अर्पाला काय सांगते की तुम्हाला विसावा प्राप्त हो आणि तुम्हाला पतिग्रह प्राप्त हो. पतिग्रह प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न म्हणजे तिला पतिग्रह प्राप्त व्हावं, म्हणजे तिला तिचा विवाह व्हावा, लग्न व्हावं आणि तिला चांगला पती प्राप्त व्हावा. येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो पृथ्वी तलावरती येणार आहे तर त्याच्या संबंधानं म्हटलं की तो आपल्या वधूला नेण्यासाठी येणार आहे. वधूला नेण्यासाठी येणार आहे. आणि वधूला नेण्यासाठी येत असताना बायबल सांगतं ही वधू विसाव्यासाठी तो घेऊन जाणार आहे. पहा, एक मुलगा लग्नाला येतो ना, तर लग्नाला येताना त्याच्या आईवडिलांच्या डोक्यामध्ये काय तर माहिती का, ती म्हणतात आता सासूला विसावा मिळावा म्हणून सून आणली पाहिजे, आहे की नाही. ती म्हणते आता एवढं काम केलेलं आहे, मग आता मला विसाव्याची गरज आहे, मग सून आणायला पाहिजे. परंतु बायबलमधला जो वर आहे, या वराचं वैशिष्ट्य काय माहिती का, हा वर आपल्या वधूला घेऊन जाताना तिला विसाव्यासाठी घेऊन चाललेला आहे, म्हणजे तिचे कष्ट संपावेत. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, ज्यांच्याकडं ख्रिस्त हा वर आहे तेच केवळ विसावा पावणारे लोक आहेत. येशू तुमच्याकडं नाही तर तुम्हाला दगदग असणार आहे. म्हणून शास्त्र सांगतं, आत्ता चांगला होता आवाज, म्हणून शास्त्र सांगतं मार्थे मार्थे तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते, मरियेनं चांगला वाटा निवडलेला आहे. आणि आज जे लोक या ठिकाणामध्ये बसून देवाचं वचन ऐकत आहे ना, त्यांना खरा विसावा मिळणार आहे. त्यांना खरा विसावा, खरा विसावा, खरं सांत्वन. विसावा म्हणजे दगदगीपासून सुटका. विसाव्या शब्दाचा दगदगीपासून सुटका. काही दगदग तुमच्यामध्ये आहे, काही प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे, परंतु सगळ्या प्रॉब्लेम पासून जर सुटायचं असेल ना तर तुम्हाला येशूची नितांत गरज आहे. आणि नामी काय सांगते माहिती का, तुम्हाला पतिग्रह प्राप्त व्हावं. आपण आता लोक येणार बसणार तिकडं नका बघू, माझ्याकडे बघा. हा, आहे की नाही. तुम्हाला विसावा पाहिजे ना, आणि मिळालाय तुम्हाला विसावा. तुम्हाला खुर्च्या मिळाल्या, बिचारे त्यांना नाही मिळाल्या. तुम्हाला विसावा पाहिजे. मग विसावा पाहिजे तर काय करायला पाहिजे, काय सांगितलं त्या ठिकाणामध्ये, तुला विसाव्याची गरज आहे तर तुला पतिग्रह प्राप्त व्हावा. ऐका बरं का, पतिग्रह. कोणतं पतिग्रह आहे, कोणाला विसावा मिळणार आहे, आणि खरंच विसावा मिळाला का, कोणतं पतीचं ग्रह आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस सण साजरा करण्यासाठी येरुशलेमेमध्ये जात होता आणि त्यानं काय केलं, आपल्या आईचा हात सोडला आणि तो सभास्थानामध्ये मंदिरामध्ये जाऊन शिक्षण द्यायला लागला. आणि तो काय म्हणतो माहिती का, त्याची आई म्हणते की बाबा तू आमचा हात सोडून का निघून गेला. आणि तो म्हणतो तुमच्या लक्षात येत नाही का, मी माझ्या बापाच्या घरामध्ये असावं.
म्हणजे देवाचं मंदिर हेच वधूचं विसाव्याचं ठिकाण आहे. खरं पतिग्रह कोणतं आहे माहिती का? चर्च हे खरं पतिग्रह आहे. म्हणजे चर्चच्या बाहेर आहे, अजून त्यांचं लग्नच नाही झालं. चर्चच्या बाहेर आहेत, त्यांना चर्च दिसत नाही. आणि बघा, जोपर्यंत वधू वराची पत्नी होत नाही तोपर्यंत वर तिला आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा देत नाही. एंगेजमेंट झाली ती म्हणते नाही, पहिले जमीन माझ्या नावावर करा, घर माझ्या नावावर करा, मी लग्न करेल. लाद घालून हाकलून देईल तिला, नाही का? कसं काय संबंध आहे? तू आता माझं सगळं नावावर करून घेशील आणि उद्या लग्नच केलं नाही तर? मग पती काय म्हणतो, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या बायकोला मिळणार आहे. सगळे आशीर्वाद ख्रिस्तामध्ये फक्त त्याच्या वधूलाच मिळणार आहेत. प्रियांनो, चर्च, जे चर्चशी कनेक्टेड लोक आहेत, जे देवाच्या मंदिरामध्ये आहेत, जे देवाला बिलगणारे लोक आहेत, त्यांचाच वारसा हक्कानं त्या असणाऱ्या सगळ्या आशीर्वादावरती हक्क असणार आहे, बाकीच्या लोकांचं नसणार आहे. म्हणून जर तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये नाही तर तुम्हाला कसा काय विसावा मिळेल? तुम्हाला कसं काय त्या ठिकाणामध्ये सांत्वन मिळेल? कसं तुमचं जीवन आनंदी बनेल? हा प्रश्न आहे आमच्या समोर. नामी त्या ठिकाणामध्ये पाहतो की त्या दोन्ही सुनांना सांगत आहे की तुम्ही जावा, आपापल्या माहेरी निघून जा. कोणतं माहेर आहे? ज्या माहेरी जाण्यासंबंधानं इथं जे देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, अनुवादाच्या पुस्तकामध्ये जीवन, मरण, शाप, आशीर्वाद सगळं तुमच्या समोर ठेवलेलं आहे. निवड तुम्ही करा. नामी सुद्धा आपल्या सुनेंसमोर दोन ऑप्शन ठेवत आहे. कोणतं? एक तर तुमच्या माहेरीने तुम्ही निघून जा. आमचं माहेर कोणतं आहे? आमचं माहेर पाप आहे. हो, आम्ही पापात जन्मलो, पापात राहिलो, पापामध्ये वाढलो आणि आम्ही पुन्हा पापामध्ये जाणार, म्हणजे माहेरी जाणार आहे. आणि ख्रिस्त आम्हाला माहेरी नव्हे तर नांदायला घेऊन जाणार आहे. आणि नांदायला घेऊन जायचं वैशिष्ट्य काय माहिती का? ती आई आहे ना, मुलीला सांगते, बाई नवऱ्याशी ॲडजस्ट हो. आणि जी आई सांगते ना, नाही पटलं तर निघून येते, काही काही कामाची नाही. बरोबर, पटलं तर राहा, नाही तर सोडून ये. ती आई काही कामाची नाहीये. लक्षात ठेवा, आम्हाला तिथं जाताना ख्रिस्त आमच्याबरोबर ॲडजस्ट होणार नाही, आम्हाला त्याच्याबरोबर ॲडजस्ट व्हावं लागणार आहे. आणि ही ॲडजस्टमेंट, आता ती कोण आई आहे माहिती का? ती मंडळी. बरं, काही पण एक ती मंडळी कधी कधी लोकांना शिक्षण देते, काही पण करा, कसं पण करा, तुम्ही देवाला ॲडजस्टमेंट करायला सांगा. दारू पण पितात, सिगारेट पण ओढतात, व्यभिचार पण करतात, जार कर्म पण करतात, सगळं करतात. आणि काय सांगतात? जर ख्रिस्तानं तुझ्याबरोबर ॲडजस्ट केलं तर ॲडजस्ट हो, नाही तर ये परत पापामध्ये, ये परत जगामध्ये. लक्षात घ्या, प्रभूचं वचन आम्हाला सांगत असताना पतिग्रह प्राप्त होणं फार गरजेचं आहे. आणि मी असं म्हणेल, एक चांगलं चर्च हे मंडळीसाठी पतिग्रह आहे. चांगलं चर्च, बरं का? चर्च म्हणजे कुठेही चर्चला जाणं उपयोग नाही, जिथं खरंखुरं शिक्षण दिलं जातं, जिथं देवाच्या वचनाचं 100% प्रगटीकरण दिलं जातं, जिथं शुद्ध जीवनासंबंधानं शिक्षण दिलं जातं. जीवनाची शुद्धता, जीवनाचं पावित्र्य, ख्रिस्ताला पसंत पडणाऱ्या गोष्टी, या गोष्टी जिथं सांगितल्या जातात तिथंच तुम्हाला पोचावं लागणार आहे. कशासाठी? चांगलं प्रतिग्रह प्राप्त. आता याच्यामध्ये जास्त रमायचं नाही, परंतु त्याच्या पुढच्या भागामध्ये असं म्हटलं की नव्या वचनामध्ये म्हटलं, परमेश्वर करो आणि तुम्हाला प्रतिग्रह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिनं तिचे चुंबन घेतले आणि ते हेल काढून रडल्या. ऐका, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, काल मी सांगितलं तुम्हाला, ख्रिस्ताच्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्यांच्यामध्ये प्रेम असतं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का? प्रेम माणसाला रडवतं. जेव्हा रडताना तेव्हाच प्रेम असतं. आणि जर तुमच्यामध्ये रडणंच नाही तर तुमच्यात प्रेम नाही आहे. शास्त्र सांगतं या हेल काढून रडल्या का? कारण त्यांना आपल्या सासूला सोडून जाऊशी वाटत नव्हतं. पण इथं दोन पद्धत आहे. दोघी पण रडल्या. एकीने चुंबन घेतलं आणि ती निघून गेली, पण दुसरीनं रडून त्या ठिकाणामध्ये माघारी गेली नाही. ते म्हटले, जिथं तुम्ही जाल तिथं मी येईल. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देश तो माझा देश, तुमचा देव तो माझा देव. लक्षात ठेवा, एक डिसिजन, एक निर्णय असला पाहिजे. काय निर्णय? नुसतं चुंबन घेऊन जाऊ नका. कधी कधी आराधना चुंबनाचं काम करते. आराधनेमध्ये बोलतो नाही का,
गाणे आम्ही इतके सुंदर गातो, देवा मी तुझ्यावरती प्रेम करतो, त्याच्या आराधनेमध्ये म्हणतो आय लव्ह यू जीजस, आय लव्ह यू जीजस, चुंबन घेऊन घेऊन रडतो रडतो रडतो. पण बाहेर गेल्यावर पुन्हा जगामध्ये जातो ना. जसं अर्पा परत गेली तसं तुम्ही जगामध्ये परत गेलेला आहे. परत तुमच्यामध्ये राग, परत तुमच्यामध्ये द्वेष, परत तुमच्यामध्ये मत्सर, परत तुमच्यामध्ये हेवा, परत तुमच्यामध्ये वादविवाद कधी, आणि तुमचं एकमेकाशी न पटणं, परत क्षमा न करणं, सगळ्या असंख्य आणि घाणेरड्या गोष्टी घेऊन आम्ही जगत आहोत. म्हणजे परत आम्ही जगामध्ये गेलेलो आहोत. प्रश्न तोच आहे, अर्पा आहात का रूत आहात? रूत तिनं आपलं गणगोत सोडलेत, आपले नातेवाईक सोडलेत. काही गणगोत आमचे आहेत, काही नातेवाईक आमचे आहेत ज्यांना आम्ही घेऊन चाललेलो. कोण आमचे नातेवाईक आहेत? बरेच नातेवाईक आहेत. आणि बघा, सगळ्याला सगळं सोडतील पण नातेवाईक नाही सोडणार, नाही का? नातेवाईक कशाला पाहिजे? पुरायला. हां, फक्त जेवायला आणि पुरायला. तुमच्याकडं काही नसलं तर कोण नातेवाईक येत नाहीत. आणि तुमच्याकडं जर सगळं असलं तर नातेवाईकांची रांग लागती. का तर तुम्ही खायला देता, काय तर तुम्ही त्यांचा पाहुणचार. अहो, काही लोक म्हणतात त्यांच्या दाराला पण जायला नको, पाण्याचा ग्लास पण विचारत नाहीत. आणि काही लोक म्हणतात नाही, त्यांच्याकडे गेलं ना वेगवेगळे मेनू. हे नातेवाईक आहेत. मग आमच्याकडे पण नातेवाईक आहेत आत्मिक जीवनामध्ये. कोणते नातेवाईक आहेत माहिती का? या नातेवाईकांकडे आम्ही परत जातो. जशी अर्पा आपल्या नातेवाईकांकडे परत गेलेली आहे, तसं आम्ही सुद्धा आमच्या नातेवाईकांकडे घेऊन जातो. आणि हे नातेवाईक आम्हाला सोडायची इच्छाच नसती. आहेत आमच्याकडे ते नातेवाईक. आणि एवढा गोतावळा भरून ठेवलाय, एवढा गोतावळा भरून ठेवलाय, तर कधी कधी हे नातेवाईक कायमच्या आमच्या घरातले मेंबर बनतात. ते आमच्यामध्येच राहतात. म्हणून कधी कधी काय एखाद्या मुलीच्या घरामध्ये जर तुम्ही प्रवेश केला ना, तर ते म्हणतात अहो किती दिवस यांचा मुक्काम आहे. म्हणजे काय, त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की काही नाती जी आहेत ती नाती तशी नसतात, ती ऑब्जेक्शनाची नाती असतात. परंतु अशीच काही नाती आमच्यामध्ये आहेत आणि त्या लोकांनी आमच्या घरामध्ये मुक्काम करून ठेवलेला आहे. आणि आम्हाला वारंवार तिकडे जाऊशी वाटतं. जिथं अर्पा परत गेलेली आहे तिला तिचे नातेवाईक सोडायची इच्छा नाही. ती माहेरी गेली, अर्पा परत माहेरी गेली. कुठलं माहेर आहे ज्या माहेरामध्ये जाऊन तुम्ही बस्तान ठोकलेलं आहे? कोणतं माहेर आहे? आणि ते नातेवाईक तुमच्यामध्ये आहे का? तुम्ही अर्पा आहात का रूत आहात हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. फार सुंदर गोष्टी आहेत रूतच्या पुस्तकामध्ये, ज्या गोष्टी मला तुम्हाला समजावून सांगायच्यात. परंतु लक्षात ठेवा, या रूतच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी समजावून सांगत असताना तुम्हाला रूतचा अभ्यास करताना अर्पा आणि रूत या दोघांभोवती फिरावं लागणार आहे. आणि मग तुम्हाला कळणार आहे मी रूत आहे का अर्पा आहे. तोपर्यंत सगळ्याला काय वाटतं माहिती आहे का? मी रूतच आहे, मी धार्मिक आहे, मी चांगली आहे. मग कशाला एवढं रिक्षा खर्च करून, जागा नसताना पण येऊन मी बसले आणि अडचण करून, मला काहीतरी धार्मिक आहे म्हणून तर मी आले ना. अहो आला खरं, पण नातेवाईक तर घेऊन आला ना सोबत. हा गोतावळा कुठं सोडलेला आहे? ज्याला तुम्ही चिटकून आहात आणि जे प्रभूला पसंत नाही आहेत. प्रभूला काही गोष्टी पसंत नाही आहेत. आम्ही पाहतो इसाकाला पत्नी शोधताना अब्रामानं काय सांगितलं की तू त्या असणाऱ्या इसाकाची पत्नी घेऊन ये. मग त्या इसाकाचा अब्रामाचा जो दास आहे त्याच्याबरोबर फक्त रिबेका आली. तिचे सगळे गोतावळा नाही आला. मग कोण आलं? फक्त रिबेका. रिबेकाचे आई वडील, त्याची भावंड, त्यांचं काय झालं? तो म्हटला ते नातेवाईक नाही घेऊन यायचे. मी तुमच्या जगिक नात्याविषयी बोलत नाही, मी आत्मिक गोष्टीविषयी बोलत आहे. कोणत्या आत्मिक गोष्टी? ज्या बिब्लिकली आहेत. मला वाटतं गलती करायचं पत्र 5वा अध्याय 17 पासून कोणते नातेवाईक आहेत ज्याच्याकडे आम्ही परंपरा वारंवार जातो. गलती करायचं पत्र 5वा अध्याय आणि 17 पासून वाचूया. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे. आत्म्याच्या विरोधात आहे. व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. देह वासनेच्या विरोधात आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. परस्पर विरुद्ध आहेत. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुमची इच्छा काय? नांदावं ही तुमची इच्छा आहे. मुलीची इच्छा काय? लग्न झालेल्या मुलीची इच्छा काय? अरे नांदता का नाही का सोडून आले सगळे? काय इच्छा आहे मुलीची? बरोबर आहे की नाही? मग कोणतरी नांदू देत नाही. नांदायची इच्छा आहे पण कोणतरी, आणि ते नातेवाईक असतं बघा. आणि ते काय करतात? सारखे येऊन तुमचे कान भरतात. मी तुमच्या कुटुंबाविषयी बोलत नाही बरं का, नाही तर तुमच्या घरात भांडणं लागायची. काही नातेवाईक असतात XYZ. मी आत्मिक गोष्टी संबंधानं बोलत आहे. तुम्हाला जे करायचं ना ते गोष्टी घडतच नाहीत.
तुम्हाला वाटतं तुमच्या वराला बिलगून राहावं. येशू ख्रिस्त तुमचा वर आहे, तो तुमचा पती आहे, त्याला बिलगून राहावं. आणि चर्च हे तुमचं सासर आहे, या सासरामध्ये तुम्ही राहावं, तिथं नांदावं, तिथं प्रभूची इच्छा पूर्ण करावं. पण इथं हे नातेवाईक जे आहेत ना, ते नातेवाईक तुमचे कान भरतात. कोणते नातेवाईक? तुमची इच्छा असती नांदावं, पण नांदूच देत नाही. इथं असं म्हटलं, चांगलं करावंसं वाटतं पण ते करूच देत नाही. कोण करू देत नाही? कोण असे नातेवाईक आहेत ज्याला आम्हाला सोडायचंय? ती म्हणती तुला पतिग्रह प्राप्त व्हावं, तुम्ही ती माहेरी जा, तुम्ही आपापल्या लोकांमध्ये. आणि अर्पा गेली आपल्या माहेरी. माहेरी कशासाठी गेली? तिला तिचे नातेवाईक प्रिय होते. तसे आम्हाला सुद्धा आमचे नातेवाईक प्रिय. कोणते नातेवाईक? वाचा खाली. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत. म्हणजे हे नातेवाईक आहेत, नाही रक्तातली नाती म्हणतात ना त्याला. माझ्या देहाचं, आमच्या घराण्याचं आणि आमच्या घराण्यातलं किंवा आमच्या रक्तातलं नातं कोणतं आहे? वाचूया. देहाची कर्म तर उघड आहे. तीही जार कर्म एक ते आमचं नातेवाईक आहे. कोण नातेवाईक आहे? जार कर्म. हे जार कर्म मनुष्याला आणि ख्रिस्ताबरोबर बिलगून राहत नाही. जार कर्म करणाऱ्याला कसं काय प्रभू आपला माणूस म्हणेल? जार कर्म म्हणजे काय नेमकं? व्यभिचार म्हणजे एका स्त्रीला, एखाद्या पुरुषाला लग्न झाल्यावर आणखीन एखाद्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीचा संबंध आहे, आणखीन एखाद्या स्त्रीशी एखाद्या पुरुषाचा संबंध आहे, तसं एखाद्या स्त्रीचा आणखीन एखाद्या पुरुषाशी संबंध आहे, याला व्यभिचार म्हटलं. मग जारकर्म काय? जारकर्माचं पातक सर्रासपणे तुम्हाला अनेक मंडळांमध्ये दिसेल. जारकर्म म्हणजे काय? ज्यांचं अजून लग्नच झालं नाही पण तरुण मुलं मुली हे काय करतात, तर ते असणाऱ्या त्या तरुण वयामध्ये मुलगा मुलीशी संबंध ठेवतो, मुलगी मुलाशी संबंध ठेवते आणि त्यांना असं वाटतं की आमचं टीनेज आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. कसं चालेल? तुमचा देव जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, ज्याचं अंतःकरण शुद्ध, ज्याचं जीवन शुद्ध, तोच व्यक्ती त्या परस्पराच्या वर डोंगरावरती तो चढणार आहे. जारकर्माचं पातक. आणि आत्ता जारकर्म हे फॅशन झालेली आहे. वाईट वाटतं. ज्या शहरामध्ये आम्ही आहोत, ज्या शहरामध्ये आम्ही वावरत आहोत, ज्या ठिकाणामध्ये आम्ही राहत आहोत, त्या ठिकाणामध्ये पाप करणं एक स्टाईल बनवून गेलेली आहे. आणि ती जे असणारे तरुण तरुणी, ते जे असणारे ज्यांचे देवाशी ज्यांचे संबंध आहेत, परंतु असे लोक देवाच्या संबंधापेक्षा त्यांचे एकमेकाच्या संबंधाशी जास्त आणि ते परिचित झालेले आहेत. त्यांना त्या गोष्टीला महत्त्व दिवशी वाटत आहे. ऐका, कान देऊन ऐका. कोण असणारे नातेवाईक आहेत? जारकर्म हे सुद्धा आमच्यामध्ये असणारं भयानक प्रकारचं पातक आहे. आणि या जारकर्माच्या पातकानं काय घडलं माहिती का? या दाविदाच्या घराला उद्ध्वस्त करण्याचं काम या जारकर्माच्या पातकानं करून टाकलेलं आहे. दावीद त्याच्या मुलानं त्याचं लक्ष त्याच्या बहिणीकडे गेलं आणि तो म्हणतो हिच्याशी मला व्यभिचार करायचा आणि हिच्याशी मला जारकर्म करायचं. आणि परिणाम काय झाला? दाविदाच्या मुलानं घरामध्ये जारकर्माचं पातक आणलं आणि दाविदाचं घर, बायबल सांगतं, तलवार तुझं घर सोडणार नाही. ऐका, ज्या देवाविषयी मी तुम्हाला सांगत आहे तो देव अतिशय पवित्र देव आहे. तुमचे विचार, तुमचं शरीर या सगळ्या संबंधानं तो जागरूक आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शास्त्रात असं लिहिलं, तुझं शरीर हे जिवंत देवाचं. आम्ही काय करतो माहिती का? मंदिर अपवित्र व्हावं म्हणून बुट चप्पला बाहेर काढतो. का तर म्हणतो मंदिर अपवित्र, बूट चप्पल घालून आतमध्ये यायचं नाही म्हणजे मंदिर अपवित्र होईल. काय बूट चप्पल घातल्यावर? अरे बूट चप्पल घालण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे मंदिर म्हणजे तुझं शरीर आहे. या शरीराला अपवित्र करणारी गोष्ट कोणती? तर जारकर्म आणि व्यभिचार आहे. हे नातेवाईकात जे तरुण तरुणी देवाच्या मंदिरामध्ये राहून जारकर्म करत आहे, जे तरुण तरुणी देवाच्या मंदिरामध्ये राहून जारकर्म करत आहेत, ते सगळे जर कोण असेल तर अर्प आहेत. ते गेले परत माघारी गेले. ते तुम्हाला वाटतं तुम्ही चुंबन घेतलं, त्या अर्पाणी नामीचं चुंबन घेतलं. चुंबन घेणं म्हणजे प्रेम नाहीये.
ते वरवरचं प्रेम झालेलं आहे. जर ख्रिस्तावर तुमचं प्रेम आहे, बायबल सांगतं जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा, आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपली बहीण, आपली पत्नी या सर्वस्वाचा त्याग करून माझ्या मागे यावं. जर ख्रिस्तावर तुमचं प्रेम आहे तर सगळी नाती तोडून तुम्हाला ख्रिस्ताला बेलगून राहावं लागणार आहे. कोणते संबंध, कुणाशी तुमचे रिलेशन्स आहेत? चर्चमध्ये तुम्ही आल्यावर ते पावित्र्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे, ती शुद्धता तुमच्यामध्ये असली पाहिजे. कोणती शुद्धता? योग म्हणतो मी आपल्या डोळ्याशी करार केला, माझी नजर कोणत्या कुमारीवर मी जाऊ तरी कशी देईल. हे योबाचं करार आहे, त्याच्या डोळ्याशी असणार त्याचं ॲग्रीमेंट आहे. हे असणारे आमचे सर्व नातेवाईक कोणतं? जारकर्म. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर राष्ट्राला भ्रष्ट करणारं पातक कोणतं असेल आणि देवाला सगळ्यात चीड आणणारं पातक कोणतं असेल? ज्याच्यानं मनुष्य भ्रष्ट बनतो, ज्याच्यानं मनुष्य अपवित्र बनतो, आणि ते पातक कोणतं असेल तर जारकर्माचं पातक आहे. जारकर्म. या जारकर्माला आमच्यातनं काढून टाकलं पाहिजे. लक्षात घ्या, कदाचित हा उपदेश तरुण तरुणीला कधीच आवडणार नाही, पण मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला आवडतं म्हणून देवाचं वचन बदलत नाही. ते स्थिर आहे, ते आढळ आहे. वचन बदलणार नाही, पण तुम्हाला 100% बदलावं लागणार आहे, बदलावंच लागणार आहे. अहो, योसेफ सुद्धा तरुण होता. 17व्या वर्षी पोटीफराची पत्नी त्याला म्हणती माझ्याबरोबर नीच. तो वस्त्र टाकून पळून जातो. तो विचार, उगच देवाने त्याला एवढ्या मोठ्या पदावरती नेलं नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला त्याग करण्याचा समय येतो ना, ज्या दिवशी मोहाचा प्रसंग तुमच्या समोर येतो. आता येशू ख्रिस्ताची डोंगरावरती परीक्षा करण्यात आली. ती परीक्षा कोणती होती? तो त्याला म्हटलं तुला भूक लागली, तुझ्या शरीराला भूक लागली, तू दोंड्याच्या भाकरी कर, आज्ञा कर, म्हणजे आणि त्या भाकरी होतील आणि तुला त्या ठिकाणामध्ये खाता येईल. त्याची देहाची परीक्षा आहे, म्हणजे त्याचं सुद्धा शारीरिक परीक्षा करण्यात आलेली. आमच्या प्रत्येकासमोर हे मोहाचे प्रसंग येणार आहे, परीक्षा केली जाणार आहे. या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तो धन्य. अर्पा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली, ती माहेरी गेली. म्हणजे काय झालं? आता अर्पा कोण आहे? जे पापामध्ये अडकतात, जारकर्माच्या पापामध्ये अडकतात, त्या अर्पाच्या स्वभावाचे लोक आहेत. तुम्ही म्हणाल मी सगळं करेल आणि चर्चमध्ये येईल आणि चर्चमध्ये मी हात उंच करून देवाची आराधना करेल. तुम्हाला कोणी सांगितलं? उलट त्यांना तर जास्त दंड असेल. याचा अर्थ जे करत नाहीत त्यांना असं पण नाही. मग बरेच लोक म्हणतात आपण चर्च, मी तुमच्यासारखा नाही. कोणासारखा? अरे तुम्ही वर जाऊन पाप करता, मी तर खाली बसून पण. अरे तुलाही सुटका नाही, त्यालाही सुटका नाही. फटके सगळ्यालाच आहे. ज्यावेळेस हिशोब घेतला जाईल ना, त्याच देव असं नाही म्हणणार अरे बाबा तू खूप छान होता, तू काय वर गेला नाही, तू काय आराधना केली नाही, तू काय पाप केलं नाही, म्हणून मी तुला क्षमा करतो. न्याय करताना सगळ्याला जेवढं दिलं तेवढाचाच हिशोब घेणार आहे. ज्याला 5,000 दिले 5,000चा हिशोब आहे, 2,000 दिले 2,000चा हिशोब आहे, 1,000 दिले 1,000चा हिशोब आहे. जेवढं तुम्हाला मिळालं तेवढाचा हिशोब केला जाणार. का देऊ नाही का? हे सगळे नातेवाईक, त्याच्यातलं जारकर्म. आता याच्यावरती मला का जास्त बोलावं लागलं काही माहीत नाही. असं काही मी ठरून आलो होतो याच्यावरती बोलावं, पण या दिवसामध्ये मंडळीला याची गरज आहे. मंडळी शुद्ध व्हायला पाहिजे. आणि बघा, जिथं मंडळीमध्ये तरुणांना पापाविषयी बोललं तर ते तरुण अशा मंडळीत जातात की जिथं पाप करण्याची मुभा आहे. आम्हाला ऑप्शन काय? इथं रागवतात, मग रागवत नाही तिथं जायचं. जे आम्हाला काहीच बोलत नाही, आम्हाला सगळं करू देतात, आम्ही तिथं जातो. जाऊन तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही चर्चमध्ये देवाच्या मंदिरात आला म्हणजे देवाच्या मंदिरात पावित्र्याची गरज आहे. आम्ही होली आहोत, आमचा देव होली आहे. आणि पवित्र देव असताना तुम्हाला वाटतं का की तो कोणत्याच गोष्टीपासून तुमची सुटका करेल? मित्र असं म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात बसता त्यास देव तुमच्या डोक्यातले विचार सुद्धा तपासत असतो. विचार सुद्धा तपासत असतो. कोण सांगितलं तो तुम्हाला बाहेरून पाहत आहे? तुमच्या हातात किती मोठं बायबल आहे, किती मोठी प्रार्थना तुम्ही करता, किती सुंदर तुम्ही गाता, हे सगळं बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आतमध्ये दिसणारी गोष्ट कोणती? आतमधली गोष्ट पवित्रता आहे प्रियानो. पवित्रता ही आतमध्ये आहे. पवित्रता ही तुमच्या डोळ्यामध्ये आहे. पवित्रता ही कानामध्ये आहे. पवित्रता ही विचारांमध्ये आहे. विचार पवित्र, डोळे पवित्र, कान पवित्र, हृदय पवित्र. आणि ही पवित्रता कोणामध्ये होती? ही पवित्रता रुथमध्ये होती. रुथ म्हटली नाही मी तुमचं घर सोडून जाणार. अर्पा गेली. म्हणून लक्षात ठेवा,
काही नातेवाईक तुम्हाला तुमच्या वरापासून तोडणार आहेत. अजून एक गोष्ट वाचूया त्याच्यामध्ये, पुढे वाचा बरं. बऱ्याच गोष्टी परंतु तेवढ्या आपण पाहणार नाही, कारण मला त्याच्या पुढं पण जायचंय. माहीत नाही रूथचं पुस्तकातलं 1-2 वचनं होतील आणि मी मुद्दामन ठेवून जाणार आहे, कारण परत वापिस आणाय नाही क्या. हा वाचा. जारकर्म, जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, जारकर्म, अशुद्धपणा. अशुद्धपणा पण आमचं नातेवाईक आहे. कोणता शुद्धपणा? काही लोकांमधली शुद्धता काय माहिती का? लांबून प्रेज द लॉर्ड करायचा. आता तुमच्याकडे माहित नाही, पण आमच्या सोलापूरमध्ये एक ब्रदर आहेत आणि ते ब्रदर ड्युटी करताना अंग चोरून जाते. सिस्टरचा धक्का पण लागू नये. अरे धक्का लागल्याने अपवित्र बनत नाही. बायबल काय सांगतं माहिती का? जे बाहेरून आत जातं ते त्याच्याने माणूस अशुद्ध बनत नाही. आतून जे बाहेर पडतं त्याच्यानं अशुद्ध बनतं. आतून काय बाहेर पडतं? मुखानं शिवीगाळ, निंदा, बाष्कळ गोष्टी, टवाळ्या, एखाद्यावर टीका टिप्पणी, या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही अपवित्र बनलेला आहात. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये येताना त्यास तुमच्यातल्या बाष्कळ गोष्टी निघून गेल्या पाहिजे. मित्र म्हणतो देवाच्या लोकांना ओळखण्याचं माध्यमच शब्द आहेत. शब्दानेच ओळखले जाणार आहेत. ते दिवस गेले ज्या दिवसामध्ये सोपं होतं. प्रेज द लॉर्ड म्हटलं की म्हणायचे देवाचा माणूस, हालेलुया म्हटलं की देवाचा माणूस. मला आठवतं की आमचं तारण झाल्यानंतर हालेलुया म्हणणारे लोक म्हटलं की अरे हे देवाचे लोक आहेत. आता हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड सगळीकडे तुम्हाला ऐकायला मिळेल. आता कोणते शब्द माहिती का? शब्द बोलताना असे शब्द की ज्या शब्दानं कोण दुखावला जात नाही, याला म्हटलेले पवित्र जीवन. दुखावला नाही पाहिजे कोणी. खरं ख्रिस्टंडी त्याच्यामध्ये, खरं ख्रिस्तीत्व त्याच्यामध्ये. माझ्या शब्दानं कोण दुखवता कामा नये. माझ्या भावना, मी किती पण राग आला तरी मी कंट्रोल करता आला पाहिजे. संयम माझ्यामध्ये असला पाहिजे. अहो त्याला राग आला आणि तुम्हाला राग आला, काय त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक आहे? आणि आम्ही म्हणतो बऱ्याच वेळा तर आम्हाला त्याच्याशी भांडल्याशिवाय झोप पण येत नाही. आणि आम्ही ठरवतो पण 4 माणसात त्याचा अपमान केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि मग काय म्हणतात माहिती का? जाऊन असं झाडून आलो ना, आत्ता जेवण गेलं बघा मला, आत्ता जेवण गेलं मला. आणि मग चर्चमध्ये तेवढीच पॉवरफुल प्रार्थना, तेवढाच पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये येतो. अरे एका माणसामध्ये 2 आत्मे असू कसे शकतात? जर देवाचा आत्मा आहे तर तुमच्याकडे संयम आहे, कंट्रोल आहे तुमच्याकडं. एकमेकाशी बोलताना तुमचे शब्द आणि त्या शब्दावरून पारख केली जाणार आहे. तुम्ही देवाचे लोक आहात का? एक गोष्ट ध्यानात ठेवा, समोरच्या व्यक्तीनं कितीही तुमचा अपमान केला तरी तुम्हाला अपमान वाटलाच नाही पाहिजे, मग तुम्ही पवित्र आहात. आता काही लोक म्हणतील पाळायचं कसं पाळक साहेब? आणि म्हणून येशूच्या शिष्यांना पण प्रश्न पडला. तो म्हणतो एवढं कठीण कोण पाळणार? मग कोण पाळणार तर कशाला चर्चला येता? टाइमपास म्हणून. मग चर्चला येता, वचन ऐकता कशासाठी? कारण काय? तुम्हाला बोलवलं कोणी? काय धारणा आहे तुमची? आमची धारणा. लक्षात ठेवा, चर्चला आल्यावर 2च गोष्टी तुम्हाला मिळणार. काय मिळणार माहिती का? 2च गोष्टी, 100% फक्त 2च गोष्टी. एक चर्चमध्ये लग्न आणि दुसरं कब्रस्तानमध्ये पूर्ण. दुसरं काय मिळणार आहे? हक्क झाला तुमचा, चर्चमध्ये आलो, मेंबर आहे तुमचा, आमच्या पोराचं लग्न लावून द्या, आम्ही बी लावून देतो लग्न. अहो इथं लग्न लागेल, वराबरोबर कसं लग्न लागणार? ज्याच्या बरोबर तुम्हाला जायचं आहे त्याच्या बरोबर जाताना तिथं तुमची पवित्रता तपासली जाणार आहे, शब्द तपासली जाणार आहे. बऱ्याच वेळा मुलगी बघताना चुकून जरी बातमी आली ना, अहो मुलगी फार तोंडाळ आहे म्हणजे भांडखोर, तर ते काय म्हणतात, नको बाबा ती घराचं नरक करून टाकेल. आणि बघा काही मुली म्हणून लग्न होईपर्यंत एकदम शांत बसतात, आणि ज्या मुलांशी फोनवर लग्नाच्या अगोदर जास्त बोलतात त्यांचं लग्न तुटलं म्हणून समजायचं. सगळं भडाभडा बोललं जातं ना. म्हणजे बोलण्यावर लग्न तुटतं जगातलं. जो व्यक्ती लायक नाही त्याचं लग्न तुटतं. माझा येशू तर लायक आहे प्रियानो, माझा येशू तर लायक आहे. मग तुमच्या बोलण्यानं त्याच्याबरोबरचे संबंध तुटणार नाही का? त्याच्याबरोबरचे संबंध तुटणार आहेत. म्हणून कितीही राग आला तरी व्यक्त होऊ नका. आम्ही म्हणाल का? किती पण रागू द्या त्याने. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला किती बोललं तर नुसतं स्माईल.
असं समजायचं तुम्हाला ते जाहिरात करायला कोलगेट स्माईल नाही का, असं समजायचं की बक्षीस मिळणार आहे तुम्हाला स्माईलवरती. आणि खरंच आहे, जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये जाल, ज्यांनी तुमचा अपमान केला प्रभू त्यांच्यासमोरच तुमचा सन्मान करणार आहे. त्यांच्यासमोर. काय सुंदर दिवस असेल तो. त्या दिवशी हे सगळे बोलणारे, रागवणारे, वटवट करणारे, पटपट तोंड सोडणारे सगळे शांत बसणारे. आणि त्यावेळेस नाही का जसं ते अवॉर्ड देताना, अवॉर्ड गोज टू थडथड 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 थडथड. तसंच आता याच्यात किती स्वर्गात येते ते पण मोठा प्रश्न आहे की नाही. अहो आम्हाला तर ते वीज चमकली तर दडदड होतं, आला का काय म्हणून नाही का. आणि पहिले आम्ही पास्टरला फोन लावून बघतो गेलेत का म्हणून, कारण आम्हाला गॅरंटीच नसती जातो का नाही म्हणून. जरा कुठं तरी भूमिकंप झाला, जरा कुठं बॉम्ब पडला की आम्हाला वाटतं इशू आला, आणि मग पटकन बायबल काढायचं ना वाचायचं, आला घेऊन जा, आला घेऊन जा, आला घेऊन जा. इतकं इझी नाही हो, आला घेऊन जा, आला घेऊन जा, आला घेऊन जा, आला घेऊन जा. याच्यासाठी रोज संयम करावा लागणार आहे. ईच अँड एव्हरी डे, प्रति दिवशी स्वतःला कंट्रोल करावा लागणार आहे. आणि खूप सोपं आहे हे. काय करायचं माहिती का तुम्हाला, बायबल सांगतं, पौल म्हणतो मी माझ्या ठाई राहत नाही. कोण राहतं? मीला ठेवायचंच नाही ना. प्रॉब्लेम काय? मी. मला बसायला खुर्ची दिली नाही, मला बघून तोंड वाकडं केलं, मला बघून प्रेज द लॉर्ड नाही केलं, मला बघूनच तोंड फिरवलं. फिरवू द्या, त्यांचं तोंड आहे, इकडं फिरवतील तिकडं फिरवतील, तुमच्याच बाजूने फिरवायला पाहिजे असं काय पाहिजे. बरं ते काय होका यंत्र आहे का वाऱ्याच्या दिशेने फिरायला? ते तोंड आहे, कुणाकडे बघून फिरवतील, कोणीतरी डोळे मिचकवतील, कोणीतरी काय करतील, तोंड वाकडं करतील. बरं होऊ द्या, पॅरालिसिस झाले असेल तोंड वाकडं करून. जनरल थिंकिंग करा ना. आत्मिक जीवन तुम्हाला जगायचं आहे. मग यानं तोंड वाकडं केलं, त्याच्यात काय, जाऊ द्या, त्यांनी तोंड वाकडं केलं, आम्ही चर्चला जायचं नाही. अरे चर्चला जात नाही, स्वर्गात कसं जाणार आहे? आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, देव असे बरोबर लोक शोधतो आणि तो स्वर्गामध्ये घर तयार करतो ना, तर लक्षात ठेवा, असे तोंड वाकडं करणारे आणि रुसणारे यांची घरं एकमेकाच्या शेजारी स्वर्गामध्ये असणार आहे. आता माझ्यासमोर तुमचं तोंड वाकडं होत नाही, तिथं येशूसमोर कसं तोंड वाकडं करणार आहे? मग तिथं झेलण्यापेक्षा इथं झेला ना. इथं तर तुम्हाला 60-70 वर्ष आहे, तिथं अनंतकालिक आहे, रोज उठून त्याचंच तोंड बघायचं आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, वाकड्या तोंडाला स्वर्गात प्रवेश. म्हणून आत्ताच तोंड सरळ करा. कोणाला बघून रुसू नका, कोणाला बघून फुगू नका, कोणाविषयी वाईट बोलू नका. शुद्ध जीवन जगा, शुद्ध जीवन जगा. एकमेकाशी संबंध नेहमी शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा. तुमचा देव इथं येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या तोंडावरती थुंकले, पण त्यानं त्यांच्याविषयी कुठल्या प्रकारच्या भावना मनामध्ये ठेवल्या नाही. आम्ही ख्रिस्ती आहोत. ख्रिस्तासारखं आम्ही दिसलं पाहिजे, ख्रिस्ताचं जीवन आमच्यामध्ये असलं पाहिजे. अर्पामध्ये ते नव्हतं प्रियानं. आज अर्पा का रूथ याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. अर्पा माघारी गेली, तिच्यामध्ये अशुद्ध जीवन होतं. ज्यांच्यामध्ये अशुद्ध जीवन आहे, अशुद्ध सगळ्या गोष्टी तुमच्यातनं निघून गेल्या पाहिजे. अशुद्ध विचार असू देऊ नका. काही गोष्टी तार्किक असतात. कोणी तुमच्याविषयी काही चर्चा केली त्याला महत्त्वच देऊ नका. खूप तुम्ही तुमच्या चर्चेला महत्त्व देता. ते माझ्या अपरोक्ष असं कसं बोलले, मी एवढं चांगली आहे, मी एवढा चांगला आहे, माझ्याविषयी त्यांनी कसा विचार केला. अहो, विचार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणाच्या विचाराला थांबवू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या विचाराला थांबवू शकता. दुसऱ्याच्या विचाराला नाही थांबवू शकत तुम्ही. आणि लक्षात ठेवा, तुमच्याविषयी जगामध्ये कोणी चांगला विचार करत नाही, पण तुमचा वर तुमच्याविषयी चांगला विचार करतो. तुमचा धनी तुमच्याविषयी चांगला विचार करतो आणि त्याला तुमचे विचार पसंत पडतात. बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. ख्रिस्ताचे विचार, मला जे शिक्षण दिलं जात आहे त्या शिक्षणामध्ये मी वाढलं पाहिजे. मी धार्मिक आणि आत्मिक व्यक्ती बनलं पाहिजे. आत्मिक बनल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाताच येणार नाही. लक्षात ठेवा, धार्मिक नका बनू, पण आत्मिक बना. धार्मिकामध्ये आणि आत्मिकामध्ये फरक आहे. धार्मिकामध्ये काय असतं माहिती का, त्याच्या हातात बायबल असतं. धार्मिकाला ओळखायचं ना, त्याच्या हातात बायबल. आणि आत्मिकाला ओळखायचं तर त्याच्या हातात बायबल नसतं, त्याच्या हृदयात बायबल असतं. तो जगतो, तो वचन काढून कुणाशी वाद करत नाही, तो वादापासून पळतो आणि वाद करणाऱ्यासमोर स्वतःला वचनाप्रमाणे सादर करतो. तो आत्मिक व्यक्ती आहे. कधी कधी आम्ही धार्मिकता वाद करण्यासाठी वापरत असतो. तू बरोबर का मी चूक.
कधीच कोणाला सिद्ध होण्याचा प्रयत्न करू नका. लोकांना काय तुमच्याविषयी विचार करायचा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं वागलं ना मग लोक तुम्हाला दोषात पकडतात, वाईट वागल्यावर नाही. येशू ख्रिस्त चांगला होता म्हणून त्याला दोषामध्ये पकडायला गेलं. यहुदाला नाही कोणी दोषात पकडलं, यहुदा चोरच होता, पण येशूला दोषामध्ये पकडलं गेलं. जेव्हा जेव्हा तुम्ही धार्मिक बनाल तेव्हा तेव्हा लोक तुम्हाला दोषामध्ये पकडणार आहे. आणि लोकांचं काम तुमच्यामधला दोष शोधणं आहे. आणि आमचा प्रॉब्लेम काय, कोणी आमच्यातला दोष शोधला की आम्ही म्हणतो चांगलं वागून काही उपयोगच नाही, आता वाईटच वागतो. गेलं स्वर्ग हातातून निसटून गेला. आणि तुम्ही चांगलं वागलं ना तर तुमच्यासाठी स्वर्गाचं द्वार खुलं होतं. ऐका, आणि जेव्हा तुम्ही वाईट वागायचं ठरवता आपोआप तुमच्यासाठी नरक उघडला जातो. तुम्ही कोणतं दार उघडणार आहात, कोणत्या दाराकडे तुम्हाला जायचंय तर संयम करणं फार गरजेचं आहे. कंट्रोल. रुसणं हा शब्द बायबलमध्ये विश्वासणाऱ्यांना शोभतच नाही. आमीन म्हणाल का? प्रीती कधी, पण आम्ही फुकतो आणि एवढे फुकतो की तोंड पण दिसतो. तो गॅसचा फुगा कमी पण यांचं थोबाड जास्त फुगलेलं असतं, सुजल्यासारखं दिसतं आणि ते कळतं पण. आणि तरी तुम्ही चर्चमध्ये येऊन बसता आणि चर्चमध्ये बसल्यावर सुद्धा तुमचं लक्ष उपदेशाकडे नसतं, त्या व्यक्तीकडे असतं जी तुम्हाला पसंत नाही. आणि बसल्या बसल्या तुमच्या डोक्यात काय विचार असतो बघा, काय धार्मिकतेचं आव्हान देत, काय प्रार्थना करतात, काय अरे तुला काय करायचं, प्रार्थना तर करू दे, धार्मिकतेचा आणू दे. प्रभू पाहतो त्याचं अंतकरण, प्रभू पाहतो तुझं अंतकरण. देव दोघाला तागडीमध्ये तोलेल, पण जेव्हा तागडीमध्ये तोलेल तू उणे भरू नकोस. तुला तुझ्या जीवनाचं नियंत्रण करता आलं पाहिजे, तो तुलाही तोलणार आहे. तू का जजमेंट करत आहे, का तू न्यायाधीश आहे का, कुणाचं जजमेंट करायला देवानं तुला तो अधिकार दिला, याच्यानं तुम्ही अपवित्र बनत आहात. अशुद्ध जीवन कोणतं, ज्या अशुद्ध जीवनाविषयी तुम्ही म्हणा तंबाखू खाल्ली, बिडी पिली, ते अशुद्ध 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 अशुद्ध. तंबाखू खाणारा बीड होय ते अशुद्ध आहेत, पण विश्वासणारी कशाने अशुद्ध. जसं त्यांच्या आता तंबाखू खाणाऱ्याचं वैशिष्ट्य काय, तो आतून फेकतो ते त्याला म्हणतो अशुद्ध आहे, अपवित्र. तंबाखू खायची, इथं थुकायचं नाही, इथं थुकायचं नाही, इथं असे घाण घाण शब्द बोलायचे. ते तंबाखूपेक्षा घाणेरडे आहेत, ते तंबाखूपेक्षा वाईट आहेत. दारू पिणाऱ्या व्यक्तीचा वास येतो, मग निंदा करणाऱ्या व्यक्तीचा वास येत नाही. एकमेकाची निंदा करता, एकमेकाला डॉमिनेट करता, मग तुमचा वास येत नाही का, ते प्रभूला वास येतो या गोष्टीचा. तुम्हाला तुमचं जीवन शुद्ध राखलं पाहिजे. आमेन म्हणाल का? तिथं आम्ही वाचलं, आम्ही पाहिलं, ही सगळी नातेवाईक आम्हाला पुन्हा एकदा देवापासून तोडण्याचं काम करतात. मला त्याच्यात थोडंसं पुढं जाणं गरजेचं आहे. मला असं वाटतं 10व्या वचनाकडे आपण जाऊया, रूथच्या पुस्तकाच्या 1ल्या अध्यायाच्या 10व्या वचनाकडं, कारण त्याच्या पुढं मला दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून काही छान गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. रूथच्या पुस्तकामध्ये 1ल्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये, हां, त्या तिला म्हणू लागल्या, नाही 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 नाही, आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार. तिसरी गोष्ट बायबल सांगतं, त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुमच्या लोकांकडे येणार. आता दोघी सुद्धा तशा म्हणत आहे. ऐका, नामिक चर्च आहे, नामिक मंडळी आहे, आणि ही मंडळी, ही नामी या रूथला बवादाशी गाठ घालून देणार आहे. ऐका बरं का, काय बायबल मधलं सिक्रेट आहे ना, रहस्य, ते तुम्हाला समजावून सांगतो. नामी या दोघींपैकी एकीला बवाजाची गाठ घालून देणार आहे. आणि बवाज कोण आहे? बवाज प्रभू येशू ख्रिस्त आहे. बवाज या शब्दाचा अर्थ चपळ आहे, आणि ख्रिस्ता इतकं चपळ कोणीच नाही आहे. कारण डोंगरावरती या सैतानाला त्याने इतकं चपळतेनं हरवलं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि बायबल सांगतं तो सैतान त्याला सोडून गेला, परत त्याच्याकडे कधी आला नाही. तो चपळ आहे, बवाज म्हणजे चपळ. आता नामी रूथला आणि अर्पाला दोघींना पण बाबाची ओळख करून देणार होती, पण एकीलाच होणार होते. मग त्याच्यासाठी नामीनं कोणता डाव टाकला माहिती का? ती म्हटली तुम्ही तुमच्या लोकांकडे परत जा. आता दोघींचा निर्णय काय माहिती का? नाही नाही, आम्ही, काय शब्द आहे? आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार. कुणाकडे येणार? तुमच्या लोकांकडे. कुणाकडे येणार? तुमच्या लोक. अहो जोरात बोला हो. कोणत्या लोकांकडे?
तुमच्या म्हणजे माझ्या सोलापूरच्या लोकांकडे येतं का शिलो चर्चला? तिथं काय तुमचं गठोड आहे आणि एवढ्याला आम्ही अप डाऊन काय करता तुम्ही? ऐका काय सांगतो ते तुम्हाला समजेल. चर्च म्हणून नामी बवाजाशी ओळख करून देणार आहे. नामी म्हणजे चर्च आहे, नामी म्हणजे चर्च आहे. आणि नामी आता या रूथला बवाजाची ओळख करून देणार आहे. चर्च सुद्धा ख्रिस्ताची ओळख करून मंडळीला देत असतं. आणि या मंडळीमध्ये एक रूथ असते आणि दुसरी अर्पा असते. नामी काय सांगते? तुम्ही तुमच्या लोकांकडे जा. दोघी पण काय म्हणतात? नाही नाही, आम्ही तुमच्या लोकांकडे येणार आहे. चर्चनी नेहमी आपल्याच लोकांकडे आलं पाहिजे. नाही कळलं? असे बघायला लागलेत की काय सांगायला लागला तुम्ही. तुमच्याच लोकांकडे म्हणजे काय माहिती का? माझे लोक माझी वाणी ती परक्याच्या मागे येतात. परके तुम्हाला बोलवतात, वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या बुद्धीला भ्रंश करतात. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एका व्यक्तीला किती जण जन्माला घालतात? म्हणजे तुम्हाला जन्माला कोणी घातलं? एका आईने का दोन आईने? काही अर्ध ह्या आईच्या पोटातनं आला, अर्ध ह्याच्या पोटातनं पाय आले, हिच्या पोटातनं आणि हिच्या पोटातनं डोकं आलं. एकाच आईच्या पोटातनं काय येतं? डोकं पण येतं, पाय पण येतं, अख्खा माणूस येतो नाही का? एक अख्खी मुलगी येते. म्हणजे ज्या आईनं जन्माला घातलं तिला सोडतो आणि दुसरीच आई कोणतरी येतं तुम्हाला सांगतं असं नाही, तुमचे पाळक असे, तुमचे पाळक तसे, तुमचे अमकं असं आहे, तुमचं शिक्षण तसं आहे, आमचं शिक्षण असं आहे. आणि माझे आत्मिक ते आई. मग हिने अर्ध आणि तिने अर्ध घातलं का जन्माला तुला? अरे ज्याने तुझ्यासाठी अश्रू गाळले, जो तुझ्यासाठी रडला, रात्रंदिवस ज्यानं आपल्या, पौल म्हणतो एक आत्मा तारणामध्ये आणताना मला प्रसूती वेदना होत आहे. एकेका आत्म्या संबंधानं पवित्र शास्त्र काय सांगतं? एक पाळक एका आत्म्याला जन्म घालताना, एका मंडळीतल्या व्यक्तीला जन्म घालताना जसं त्या स्त्रीला गर्भधारण करावं लागतं, तसं त्या व्यक्तीला आपल्या पोटामध्ये वागवून वागवून त्याचं तारण, त्याचा उद्धार करताना रात्रंदिवस अश्रू गाळून गाळून त्याला प्रार्थना करावी लागते. मग अचानक तुमचं डोकं का फिरतं? अचानक तुमचे विचार का भ्रष्ट होऊन जातात? अचानक तुमच्या डोक्यातल्या कल्पना का बदलतात? का तुमच्या मनामध्ये चलबिचल चालू होती? का तुमच्या विचारांमध्ये फारकत होती? का तुमचे सिद्धांत, तुमची तत्व बदलली जातात? का तुम्हाला वाटतं काहीतरी गोष्टींची गडबड तुमच्यामध्ये? सैतानाचं काम तुम्हाला अस्थिर करणं, सैतानाचं काम तुम्हाला बेचैन करणं. आणि त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं? ती अर्पा आणि रूथ दोघी पण काय म्हणतात? आम्ही तुमच्या लोकांकडे येणार. लक्षात ठेवा, मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्तीची भावना काय? हे माझे लोक आहेत. आमीन म्हणाल का? या चर्चमधल्या प्रत्येक व्यक्तीची भावना. तुम्ही कुठल्या चर्चमधनं आला असाल, लक्षात ठेवा, मी कुठल्या एका चर्चविषयी कधी बोलत नाही, कारण मला माहिती आहे सगळ्या मंडळ्या ख्रिस्ताच्या मंडळ्या आहेत. लक्षात ठेवा, पिझ्झाचे तुकडे होतात आणि पिझ्झा वाटून खाता येतो, येशू वाटून खाता येत नाही. येशू पिझ्झा नाही, तो एकच भाकर आहे आणि सगळ्या मंडळांना पुरून उरेल अशी भाकर आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जर चांगल्या मंडळीमध्ये आहात, तुम्ही जर तत्व असणाऱ्या मंडळीमध्ये टिकून आहात, मग कुठल्याच विचारानं फारकत घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे लोक हे माझ्या लोकांकडे मी परत जाणार आहे. आता घडलं काय माहिती का? याच्यामध्ये दोन सिद्धांत आम्ही पाहतो. एकीकडं अर्पानं चुंबन घेतलं आणि ती परत त्यांच्यापासून विभक्त झाली, नामी सासू बरोबर गेली. पण अर्पा जी आहे ती सासू सोबत नाही राहिली. मग आता अर्पा कोण आहे? जे आपल्या मंडळीला विश्वासू नाही त्या अर्पा आहेत. मग रूथ कोण आहे? जे मंडळीला विश्वासू आहेत ती रूथ आहे. आलं का लक्षात? मंडळीला विश्वासू आहे ते कोण आहेत? आणि आणि ज्यांना मंडळी बदलायची सारखी सवय लागते ना, ते कुठल्याच मंडळी टिकत नाही. मला काय तुमच्याकडे परत यायचंय काय? मला माझी मंडळी आहे. मला जे सत्य आहे ते सत्य मला सांगून तुम्ही म्हणाल काल तर छान उपदेश होता, आज काय सांगायला लागलेत नवीन? बायबलमधलं ट्रूथ आहे. बायबल सांगतं देवाचं वचन दोष दाखवणं आणि सुधारणूक करण्यासाठी. कशासाठी? पहिले दोष दाखवायला पाहिजेत.
जर दोषच दिसले नाही, तुम्ही परिपूर्ण कसं होणार आहात? इकडं चाललंय काय? बवाज मिळवायचा आहे, ख्रिस्त मिळवायचा आहे. मंडळी रूथ काय जी नामी आहे ती नामी कोण दाखवणार आहे? बवाजाची ओळख करून देणार आहे, बवाज दिसणार आहे. आता बवाजाची ओळख कोणाला मिळणार आहे? रूथला. मग रूथ कोण आहे? विश्वासू असणारी सून. खरा ख्रिस्त कोणाला दिसतो? जे विश्वासू आहेत त्यांनाच दिसतो. प्रियांनो, विश्वासू राहा, आपल्या मंडळीला, सेवकाला विश्वासू राहा. कोणत्याही परिस्थिती लक्षात ठेवा, देव नेहमी विश्वासू लोकांना शोधत असतो. आणि तुम्ही पुढं पाहाल, मला तर खरं हे पुस्तक सांगत असताना 2-4 वचनाच्या पुढं मला नेता येणार, पण जसं जसं हे रहस्य उलगडत जाईल ना, त्यास तुम्हाला कळेल, अरे बापरे, एवढं मोठं सिक्रेट या पुस्तकामध्ये कसं काय प्रभूनं लपवून ठेवलेलं आहे. त्या बाबाजाशी संबंध जोडताना ज्या ज्या गोष्टीची देवाणघेवाण, त्या सासूनं एक आदर्शी मंडळी कशी असावी याची मांडणी करत असताना काय सुंदर गोष्टी, काय गुपितं, काय रहस्य त्या असणाऱ्या वधूला, त्या मंडळीला आणि त्यांनी समजावून सांगितल्या की जी असणारी रूथ आहे, त्या रूथला रूथ का म्हटलं? त्या रूथमध्ये असं कोणतं रहस्य होतं? त्या रूथ संबंधाने मी पाहतो की त्या रूथला पाहिल्यानंतर मला कळतं की काय महान प्रकारचे आशीर्वाद तिच्या जीवनामध्ये तिने मिळवले. अर्पा एक अशी व्यक्ती आहे, ती पहिल्या अध्यायामध्ये मधूनच गायब होती, पण रूथ जिच्या नावानं अख्खं पुस्तक लिहिलं गेलं आणि जिच्या संबंधानं म्हटलं की तिच्या कुळातनं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, इतकं मोठं सौभाग्य तिला मिळालं. मंडळ्या जगामध्ये अनेक अस्तित्वात आहे, पण अशी मंडळी प्रभू शोधतो की जिच्यामध्ये विश्वासूपण आहे. विश्वासू मंडळी बना, विश्वासू सेवक बना, विश्वासू सभासद बना. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले विचार भरकटू देऊ नका, भरकटू देऊ नका विचार. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यांचं पोहोचणं फक्त ख्रिस्त हेच असलं पाहिजे. म्हणजे कुठं पोचायचं? तर ख्रिस्ताकडे. कुठं पोचायचं तुम्हाला? ख्रिस्ताकडं. आता अजून एक गोष्ट तुम्हाला विचारतो, तुम्ही स्टेशनवरती गेल्यावर खिडकीमध्ये तिकीट काढायला जाता, तिथं गेल्यावर हा प्रश्न करता का? नाही, तो तिकीटवाला असला तरच मी तिकीट काढेल. तिकीटवाला ड्युट्या बदलतात नाही का, ड्युट्या बदलतात. आणि मग तिथं जण एक आणि तो म्हणतो नाही, मी तिकीट त्यांच्याकडनंच काढणार आहे. चालतं का तिथं? तुमचा उद्देश काय असतो? तिकिटासाठी गेलं असतं तर मग काय उपयोगच नाही. गावाला जायचं तुमचा उद्देश आहे, आणि गावाला जाण्यासाठी काय पाहिजे? कोण तिकीट काढतं ते महत्त्वाचं नाही, कोण तिकीट फाडणार आहे ते महत्त्वाचं नाही. मग महत्त्वाचं काय आहे? गावाला जायचं. मग तुम्ही त्या माणसाचं तोंड बघायला जाता खिडकीत, नाही हा फार छान तिकीट काढून देतो. अरे तो आता आमच्या सोलापूरमध्ये एक व्यक्ती त्या तिकिटाच्या काउंटर, मला भीती वाटायची, सगळे तोंडावरती असे फोड 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 फोड, सगळं तोंड इतकं. पण मी गेल्यावर असं म्हणत नव्हतो, नाही या व्यक्तीचं तोंड नाही बघायचं आणि मला मी ह्याच्याकडनं तिकीट. अरे तुला तिकीट काढायचं आहे, त्याचं तोंड थोडी घरी घेऊन जायचं आहे. तुला पोचायचं आहे कुठं? पुण्याला पोचायचं ना, गपचित तिकीट काढून गाडीमध्ये बस ना. म्हणजे तुम्हाला ते तुमच्या डोक्यात असलं पाहिजे.